कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर ज्ञानेश स्कूलमध्ये गेलेला आहे आणि आता जस्ट मी घरी आलेली आहे ज्ञानेशला हे स्कूलमधून सोडून. तर कसं ना, सकाळी सकाळी मला चहा प्यायला वेळ मिळत नाही म्हणजे ज्ञानेशबरोबर चहा प्यायला वेळ नाही मिळत. तर सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग मी त्याला पटापट प्लेटमध्ये चहा थंड करून देते. तो चहा पितो आणि मग तो स्कूलला जातो आणि जर कधी वेळ असेलच तर तो चहाबरोबर बिस्किट खातो. पण आता हल्ली हे जे 3-4 दिवस आहेत ना, मी बरोबर 7:30 वाजताच निघायची. पण काय होतं माहिती आहे का, आता 7:30 वाजता ना डायरेक्ट 7:40ला निघतो आम्ही. तर खूप म्हणजे ठीक आहे, ओके. लहान मुलांसाठी 8पर्यंत अवेलेबल आहे. तुम्ही येऊ शकतात, पण शक्यतो तुम्ही 7:45च्या अगोदर याल तर हे खूप बेस्ट आहे. असं ते जे तिथे जिथल्या त्या सुपरवायझर आहेत त्यांनी सांगितलं, पण 3-4 दिवस खूपच उशीर होतोय. तर मी आता आलेली आहे. तर ज्ञानेश गेल्यानंतर मी निवांत असं बसून मी चहा पिते. तर इथे मी ब्लॅक टी घेतलेला आहे. आणि मी टिफिनला आज ज्ञानेशला तुम्ही बघितलंच असेल तर मी ते सोयाबीन छान मस्त बॉईल करून घेतलेले आहेत आणि थंड केल्यानंतर ते फ्राय पॅनमध्ये हे तेल गरम करून जिरा, मीठ आणि थोडी लाल तिखट ॲड करून त्यावरती मी ते सोयाबीन छान मस्त अगदी 10 मिनटं फ्राय करून घेतलेत. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ते मी थंड करून घेतलेले आहेत आणि वरतून नंतर मग थंड झाल्यानंतर ते त्यावरती मी मेयोनीज पिझ्झा पास्ता सॉस मी ॲड केलेला आहे आणि ज्ञानेशला तसंच खायचं होतं. खरं म्हणजे मी त्याला भाजी चपाती देणार होती, पण म्हणजे सोयाबीनची भाजी आणि चपाती. पण तो बोलला की मम्मी मला असं करून देशील का, सोयाबीन म्हणजे असं क्रंची सोयाबीन आणि वरतून पिझ्झा पास्ता सॉस आणि मेयोनीज असं करून देशील का. तर मी बोलली की ठीक आहे देईल. तर त्याला तसं आवडतं, त्याला सोयाबीन खूपच आवडतं, मलाही आवडतो. मी ते सिम्पल असं मी त्याला टिफिनमध्ये दिलेलं आहे. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. तर आज दुसरा मार्गशीर्ष गुरुवार आहे. तर तुम्हाला दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही बघितलंच असेल इथे जे किचनमध्ये जे मंदिर आहे, मंदिरामध्ये श्री गणेशांची मूर्ती आहे. तर त्याची जी राईट साईडला मी पाटी आहे आणि त्या पाटीवरती मी सरस्वती काढलेली आहे. आणि गणपतीच्या जी साईडची म्हणजे लेफ्ट साईडची जी जागा आहे ती पूर्ण रिकामीच आहे. तर तिथे मी आधी कळस ठेवायचे. तर काय झालं माहिती आहे का, खूप म्हणजे कधी वेळ मिळतो, कधी वेळ नाही मिळत असं. कारण सकाळी सकाळी आता ना म्हणजे आधी ज्ञानेशची 10:30ची शाळा असायची. तर 10:30 त्याला उठवा, त्याची तयारी करा, त्याला नाश्ता द्या. इव्हन त्याचं सगळंच म्हणजे त्याचा टिफिन पण असायचा. त्याला टिफिन द्या वगैरे हे सगळं, इव्हन घरातलं सगळं. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यातल्या त्यात एडिटिंग करा, त्यातच व्हिडिओ शूट करा वगैरे एवढं सगळं म्हणजे हे असतं. तर त्याच्यामुळे फक्त मी आत्ताही सकाळी मी उठली आहे ना वगैरे, तर आठवड्यातून एकदा मी मंदिर क्लीन करते असं आहे. पण रोज दिवा आणि अगरबत्ती लावते रोज. कारण आपण तेवढंच तर केलं पाहिजे, कारण आपल्याला पूजा करायची असते या गोष्टी. तर ते जो कळस आहे, तर कसं तो कळस तुम्हालाही माहिती असेल की कालांतराने त्या कळसाचं जे पाणी असतं ते बदलायचं असतं, चेंज करायचं असतं. जो कळस आहे तो कळस कालांतराने आपण पितांबरीने घासतो, पण तो जास्तीत जास्त 2 दिवस व्यवस्थित राहतो. 2 दिवस, तिसऱ्या दिवशी तो काळपट पडतो. आणि काही जण असे असतात की ते रोज तो कळस आणि ते रोज घासतात. ते दिसताना खूप सुंदर छान असं दिसतं. पण शक्यतो मला एवढं सकाळी सकाळी हे सगळं करायला अजिबात वेळ नाही. म्हणून मी तिथून तो कळस काढून टाकला. आणि काय व्हायचं माहिती आहे का, तो जो कळस आहे ना त्याच्या खाली बुडाला कधी म्हणजे पाणी रोज टाकायचीच मी, पण ते दिसताना असं चांगलं नव्हतं, म्हणजे व्यवस्थित दिसत नसायचं. तो असं खालचं जे म्हणजे जो तांबण असायचा तो काळा पडायचा. आणि वरती त्याच्यामध्ये ना, आणि कसं आहे ना किचनचा भाग आहे ना, तिथं कधी कधी ना त्या कळसामध्ये ना मुंग्या जाऊन बसायच्या. आपले जे कॉकरोच असतात ना छोटे छोटे, त्या कॉकरोच त्या पाण्यात जाऊन बसायचे वगैरे. आणि जेव्हा मी क्लीन करायचं त्याचे खूप सारे कॉकरोच, खूप साऱ्या मुंग्या वगैरे मला त्याच्यामध्ये दिसायच्या. तर माहिती नाही का वगैरे, तर मी तिथून तो कळस काढूनच टाकलेला आहे. असं मग ते तुम्ही कळस नाही ठेवला. तर तिथे जी जागा आहे जी श्री गणेशांची मूर्ती आहे, जी लेफ्ट साईडला जी जागा ती रिकामी आहे. तर मी आता त्या शॉपमध्ये गेली होती, दुकानात गेली होती. तर तिथून मी पाटी आणलेली आहे. पिंक कलरचीच पाटी आहे, म्हणजे पिंक कलरची स्लेट आणलेली आहे. तर त्याच्यावरती मी सिंपल अशी सरस्वती काढेल
आणि ती सरस्वती मी जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याच्या लेफ्ट साईडला ठेवली, म्हणजे दोन्ही साईडला, म्हणजे ह्या साईडला आहेच राईट साईडला, आता फक्त लेफ्ट साईडला ठेवेल, म्हणजे खूप छान दिसेल, म्हणजे दोन्ही साईडला सरस्वती आणि मध्ये गणपती, तर दिसताना खूप सुंदर छान दिसेल ते. तर आणि आज गुरुवार आहे, तर आज शुभ दिवस आहे, म्हणून आज विचार केला की छान मस्त त्या स्लेटवरती सरस्वती काढून छान मस्त मंदिरामध्ये तिची स्थापना करावी, आणि स्थापना केल्यानंतर छान मस्त पूजा वगैरे करून छान मस्त गोड असं नैवेद्य ठेवून छान मस्त पूजा करायची. म्हणून मी ठरवलं की ना आपण हे गुरुवारीच करूया, तर मी ते आज करणार आहे. आज मार्गशीर्ष गुरुवार आहे, आणि तर मी आधी प्रसाद करेल आणि मग पूजा करेल. तर प्रसादाला सिंपल असा मी आपलं गोडाचा शिराच करणार आहे, मग कारण तो अगदी झटपट वगैरे होतो. तर आधी मी चहा पिते आणि मग प्रसादाला सुरुवात करते. तर आपण जेव्हाही प्रसादाचा शिरा करतो, तेव्हा प्रसादाचा शिरा करण्यासाठी सगळं जे प्रमाण असतं ते सगळं समान घेतलं जातं. म्हणजे जर समजा आपण 1 वाटी रवा घेतला असेल तर 1 वाटी साखर घेतात, 1 वाटी तूप घेतात, आणि तेवढंच समप्रमाणामध्ये दूधसुद्धा घेतात. तर असं प्रसाद करताना हे सगळं समप्रमाण असतं. पण मला अगदी झटपट करायचं आहे आणि अगदी प्रसाद मला थोड्या प्रमाणातच करायचं, जास्त करायचं नाही, म्हणून मी अगदी थोडंच घेतलेलं आहे. तर इथे मी अर्धी वाटी हा रवा घेतलेला आहे. तर हा जाड रवा आहे, आणि हा जो रवा आहे हा रोस्टेड रवा आहे, मी रवा भाजून घेतलेला आहे. आता इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्यानंतर मी इथे तूप घेतलेलं आहे एका छोट्या वाटीमध्ये, आणि आवश्यकतेनुसार आपण यामध्ये तूप ॲड करू शकतो, तुम्हाला कमी जास्त हवं तसं. आणि इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत. तर आणि इथं एकीकडे मी पाणी तापत ठेवलेलं आहे. तर मी दुधाचा वापर नाही करणार आहे, मी गरम पाण्याचा वापर करणार आहे. जेव्हाही तुम्ही उपमा किंवा शिरा करत असाल ना, तर जर तुम्ही उपम्यामध्ये तुम्ही आवर्जून गरम पाण्याचाच वापर करा, आणि गोड शिरा करतात तेव्हासुद्धा जर दूध ॲड करत असाल तर कोमट दूध ॲड करा, आणि जर पाणी ॲड करत असाल तर गरम पाणी ॲड करा. तर इथे फ्राय पॅन छान मस्त गरम झालेला आहे, यामध्ये मी हे तूप ॲड करते. हा तूप पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आपल्याला. तूप मेल्ट झालेलं आहे. सर्वप्रथम हे जे काजू बदाम आहे तर मी याआधी काजू बदाम फ्राय करून घेते. आता इथे मी तुपामध्ये हे काजू बदाम फ्राय करून घेतलेले आहेत. आता याच तुपामध्ये आपल्याला हा रवा ॲड करायचा आहे. छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला हा रवा. ते मी हा रवा छान मस्त तुपात भाजून घेतलेला आहे. अगदी 5 मिनटंच आपला हा रवा भाजून घ्यायचा आहे, कारण हा रवा ऑलरेडी रोस्टेड रवा आहे, कारण मी आधीच रवा हा रोस्टेड करून घेतला होता. तर इथे मी गॅस बंद करते. आपलं पाणी उकळलेलं आहे. तर हे जे उकळलेलं पाणी आहे तर हे आपल्याला हा रवा पूर्ण बुडेपर्यंत आपल्याला हे गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण रवा बुडेपर्यंत आपण यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. आणि आपण जेव्हा यामध्ये गरम पाणी ॲड करतो तेव्हा गॅस बारीक ठेवायचा आहे, आणि गोड शिरा करताना नेहमी मंद गॅसवरती तुम्ही रवा वगैरे सगळं भाजून घ्या. म्हणजे जे काय असेल रव्याची पूर्ण प्रोसेस तुम्ही मंद बारीक गॅसवरतीच करा. आता यावरती मी झाकण ठेवून 7 मिनटं वाफ देणार आहे. इथे 7 मिनटं झालेले आहे. झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकतात इथे हा जो रवा आहे हा मस्त व्यवस्थित शिजलेला आहे. हा व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया आपण. हा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता ही जी साखर आहे ही साखर आपल्याला यामध्ये ॲड करायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि काय आहे ना, आपण यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे, त्यामुळे हा जो शिरा आहे ना हा पूर्ण मोकळा होतो, आणि जेव्हा तो थंड होतो ना तेव्हा तो खायलाही खूप सुंदर छान वाटतो आणि मोकळा असा राहतो. आता ही जी साखर आहे व्यवस्थित मी मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता साखर हलकी छान मस्त अशी मेल्ट होते. तर मी झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनटं वाफ देणार आहे. 3 मिनटं झालेले आहे. झाकण काढून घेऊया. हे पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपला गोडाचा शिरा छान मस्त तयार झालेला आहे. म्हणजे आपण जो प्रसादाचा शिरा असतो तो तयार झालेला आहे.
तर इथे मी वेलची पूड ॲड नाही केलेली, कारण मला अगदी मला सगळं पटापट करायचं आहे अगदी. म्हणून जर तुमच्याकडे वेलची पूड असेल तुम्ही वेलची पूडसुद्धा ॲड करू शकतात, ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता. मी ड्रायफ्रूट इथे फ्राय केलेले आहेत, पण जेव्हा मी हा शिरा बाउलमध्ये ट्रान्सफर करेल तेव्हा मी वरतून या ड्रायफ्रूटने छान मस्त सजावट करेल. त्यासाठी मी ड्रायफ्रूट साईडला ठेवलेले आहेत. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या शिरामध्ये ॲड करून वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट ॲड करून छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्या. हा जो प्रसादाचा शिरा आहे ना खूप सुंदर छान असा लागतो. फक्त काही टिप्स असतात ना, त्या टिप्स फक्त लक्षात ठेवायच्या आहेत की ना, यामध्ये तुम्ही जर दूध ॲड करत नसेल, पाणी ॲड करत असेल तर गरम पाण्याचा वापर करा, आणि म्हणजे असं उकळता पाण्याचा वापर करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साखर आधी नका टाकू. जेव्हा पूर्ण व्यवस्थित तुम्ही जो शिरा आहे शिजवून घेतात तर शेवटी तुम्ही साखर ॲड करा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, अशा छोट्या काही टिप्स असतात. तर आता मी हा आधी शिरा थंड करून घेते आणि मग एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेईन. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी। राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी। मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री मैं राम को खिलाऊंगी। हो मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री मैं राम को खिलाऊंगी। प्यारी प्यारी राधे प्यारे श्याम संग आएंगे, राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे,
झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। तर माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि मी ज्ञानेशलासुद्धा स्कूलमधून आणलेला आहे. तर ज्ञानेशसुद्धा फ्रेश वगैरे झालेला आहे. तर तिकडे बेडरूममध्ये खेळतो आहे. तर गाड्या खेळतो आहे. आल्यानंतर तर नेहमीच असतं, तो आला की आधी क्लेपासून तो पिझ्झा करणार, पिझ्झा बर्गर करणार, ते करून झालं की गाड्यांबरोबर खेळणार. तर मी ते सिम्पल असं भेळ करते, एकदम नाश्ता टाईप भेळ करायची आहे. कारण ना दिवाळीची ना शेव फरस हे बुंदी तशीच राहिलेली आहे, त्याचा वापर तर करायला पाहिजे ना, म्हणून मी आज भेळ करते. आम्ही सिम्पल असं नाश्ता टाईप जेवण करणार आहोत, म्हणजे सिम्पल म्हणजे भेळ खाणार आहोत. तर ही गाठी शेव आहे, पापडी शेव आहे, ही पापडी आहे. आणि ही दिवाळीमध्ये मी जी शेव केली होती ती शेव आहे. इथे मॅगी मसाला आहे आणि मीठ. इथे मी एका परातीमध्ये कुरमुरे घेतलेले आहेत. एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, मिरची आणि हे कोथिंबीर. आणि इथे काजू बदाम मी तेलामध्ये तळून घेतले, शेंगदाणे पण तेलात तळून घेतात. आणि ही आहे बुंदी. तर अशा प्रकारे मी सुकी भेळ करणार आहे, कारण ज्ञानेशला सुकीच भेळ आवडते, मलासुद्धा सुकीच भेळ आवडते वगैरे. आणि भेळमध्ये खूप जण लिंबू वगैरे पिळतात, पण मला लिंबू पिळायला अजिबात आवडत नाही. पण मी म्हणजे लिंबाचं म्हणजे आंबट गोष्ट मला आवडतच नाही मुळात म्हणजे. तर एवढंच आहे की मी हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेईल आणि पटापट छान मस्त भेळ तयार करून घेते. तर गाईस इथे अशा प्रकारे मी अगदी पटापट अशी मी भेळ करून घेतलेली आहे. एका बाउलमध्ये छान मस्त अशी सजावट करून घेतलेली आहे. आणि ही भेळ खूप सुंदर छान अशी लागते ना साईडला. आणि इथेही परातीमध्येच आहे. एवढंच आहे, मी फक्त सजावटीसाठी मी फक्त ही भेळ बाउलमध्ये काढलेली आहे, कारण मला फोटो काढायचा आहे म्हणून. बाकी मी परातीमध्ये सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि यामध्ये मी फक्त थोडंसं मीठ आणि आपला जो मॅगी मसाला असतो तो ॲड केलेला आहे. बाकी आणि फक्त तिखट म्हणून हिरवी मिरची. बाकी मसाला वगैरे अजिबात काही ॲड नाही केलेला, फक्त मॅगी मसाला ॲड केला आहे. तर मॅगी मसाला तुम्ही भेळमध्ये नक्की ॲड करून अशी भेळ करून खा, खूप सुंदर छान अशी लागते. तर आम्ही पटापट खाऊन घेतो. तर गुड इव्हिनिंग गाईज. तर ज्ञानेश क्लासला गेलेला आहे. तर तुम्ही म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की कसं आहे ना, दुपारी जेवणानंतर मी जो मधला टाईम आहे तो मधल्या टायमाचा मी व्हिडिओ शूट नाही करत. कारण कसं सिम्पल नॉर्मल सगळ्यांचंच आहे की आपण जेव्हा दुपारी जेवतो तेव्हा दुपारी जेवल्यानंतर आपण थोडा वेळ का होईना पण आपण थोडी झोप तरी घेतोच, आणि ते घेतलीच पाहिजे. आणि कसं माहिती आहे का, ज्ञानेश आहे ना, तर ज्ञानेश जर दुपारी नाही झोपला तर तो क्लासमध्ये जाऊन झोपतो, त्याला क्लासमध्ये डुलक्या येतात. तर म्हणून मी काय करते, तो स्कूलमधून आला ना वगैरे की तो थोडा वेळ खेळतो वगैरे. आणि साधारणपणे दीड किंवा 1:45 किंवा 2:30च्या सुमारात तो झोपतो ज्ञानेश.
तर आणि माझं एक असं माहीत आहे का, सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग सगळी कामं वगैरे असतात आणि एका वेळेला मला 2 व्हिडिओची एडिटिंग करायची असते. तर ज्ञानेश आल्यानंतरच मी एडिटिंग करते. कधी अगोदर होते, कधी सकाळी होते, कधी दुपार पण होते. तर मी सगळी म्हणजे दोन्ही व्हिडिओची एडिटिंग वगैरे करून मग ज्ञानेशला खायला वगैरे घालते. आणि ज्ञानेश आता 2 दिवस झाले तो स्वतः खातो. असं नाही त्याच्या आधी मीच त्याला चारायची वगैरे. पण कधी कधी असं वाटतं की त्याला आपण चारलेलंच बरं, कारण तो ना असं पोट भरून नाही खात. जेव्हा मी त्याला असं त्याच्या हाताने चारेल ना तेव्हा तो पोट भरून खातो. तर दुपारचं हेच आहे सिम्पल. ज्ञानेश आला की त्याची बॅग चेक करायची, मग त्याचे कपडे वगैरे चेंज करायचे वगैरे. नंतर मग आता तो गाड्या वगैरे खेळत बसणार वगैरे. मग सिम्पल असं माझी एडिटिंग वगैरे करणार. एडिटिंग वगैरे करून झाल्यानंतर व्हिडिओ पोस्ट करणार. नंतर मग आम्ही जेवून घेतो आणि मग जेवल्यानंतर सिम्पल मग झोपतो. आणि झोपता ज्ञानेश असं नाही झोपत. त्याला काही ना काही मी त्याला एक तर कार्टून माशा बेअर वगैरे बघायचं असतं आणि ते बघता बघता तो झोपतो. तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी कधी कधी त्याला माझे श्लोकसुद्धा लावून देते. तो माझे श्लोक ऐकता ऐकता झोपतो. तर हे सगळं दुपारचं रुटीन आहे असं. बाकी संध्याकाळी नॉर्मल उठल्यानंतर 4 साडेचार होतात. 4:30 वगैरे झाल्यानंतर आपलं जेही असतं चहा पाणी वगैरे, हातपाय वगैरे धुवून ज्ञानेशला आधी मी चहा बिस्किट देते आणि मग तो क्लासला जातो. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि कसं आहे ना, सकाळी सकाळी माझे काही कामं आवडतात, काही नाही आवडत. आणि जी उरलेली कामं असतात ना ती ज्ञानेश जेव्हा क्लासला जातो ना तेव्हा मी उरलेली कामं करते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आज संध्याकाळी सिम्पल असं पिझ्झाचं आहे, पण मी होममेड पिझ्झा करणार आहे. मध्यंतरी मी खूप मध्यंतरी एकदा मी जे तांदळाच्या पिठाचे घावणे केले होते. तर सेम तसंच आहे, फक्त तांदळाच्या पिठाचे मी घावणे करेल. आणि सेम जसं आपण पिझ्झावरती जे टॉपिंग ॲड करतो शेजवान चटणी वगैरे ते एवढं की फक्त कांदा टोमॅटोची चटणी करेल आणि त्या चटणीमध्ये मी फ्रोझन वाटाणे टाकणार आहे. आणि जे सोयाबीन आहे ते छान मस्त आधी बॉईल करून घेईल. नंतर ते फ्राय पॅनमध्ये छान मस्त असे क्रंची करून घेईल. आणि मग ते पिझ्झावरती जो तांदळाच्या पिठाचा जो डोसा म्हणजे घावणा आहे त्या घावण्यावरती ते सगळं टॉपिंग ॲड करेल. त्यामध्ये चीज किसून टाकेल आणि मग ते छान मस्त तव्यावरती पिझ्झा गरम करेल. तर असा सिम्पल असा हेल्दी पिझ्झा असेल घरी. तर आणि याचा शॉर्ट मी जो माझा दुसरा चॅनल ओपन केलेला आहे अन्नपूर्णा किचन. तर या अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला हेल्दी पिझ्झा म्हणजे जे की आपण तांदळाच्या पिठापासून आपण पिझ्झा तयार करून घेणार आहोत. सेम म्हणजे घावणाच असेल तो घावण्यात सेम. तर त्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला तिथेच बघायला मिळेल वगैरे. आणि कसं आहे ना, अन्नपूर्णा किचन तर तुम्ही सर्च केलं ना तर खूप सारे तुम्हाला चॅनल्स मिळतील, खूप सारे वगैरे. त्यातून ते सगळे चॅनल शोधावे लागतील. आता आईसुद्धा मला त्याशी बोलली, अगं आम्ही अन्नपूर्णा चॅनल सर्च केलं पण तुझं काही दिसतच नाही. म्हणजे अगं आई ते कसं आहे ना, अन्नपूर्णा चॅनल खूप सारे आहेत. कोणी अन्नपूर्णा किचन, कोणी अन्नपूर्णा किचन आणि स्वतःचं नाव दिलेलं आहे. तर मी फक्त अन्नपूर्णा किचन असंच नाव ठेवलं आहे, बाकी पुढे काय हे नाही केलेलं. पण कसं माझ्या ज्या रेसिपीज आहेत तर त्या म्हणजे ज्या कोणाला ओळखता येतील, जसं की माझा मी इथे हा ओटा वगैरे आहे. तर ओटा आहे, परत हे जे आहे तर ते सगळं दिसतं. तर त्यावरून तुम्ही ओळखू शकतात की अरे हा माझा चॅनल आहे. तर सो असं आहे. तर आता बघू. तर उद्या पप्पा येणार आहे शुक्रवारी. तर मी पप्पा आता मोबाईल आणणार आहेत तेव्हा मी पप्पांच्या मोबाईलवरती तेच जे चॅनल आहे तो सबस्क्राईब करेल, म्हणजे पप्पांना पण समजेल. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ना तुम्ही आजकाल बघत असाल की मी फक्त संडेलाच फुल रेसिपी शेअर करते. बाकी ज्या आहेत छोट्या छोट्या वगैरे तर त्या मी शॉर्ट व्हिडिओसाठीच म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवते वगैरे. सो या सगळ्या गोष्टी. तर मी आता पटापट संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात करते. तर मी आता ज्ञानेशला क्लासला सोडलं आहे. त्यानंतर इथे पूजा वगैरे करून घेतलेली आहे. हा जो प्रसाद आहे आता आम्ही संध्याकाळी जेवण झालं की गरम करून खाऊन घेऊ. कारण कसं हा तुपामध्ये बनवलेला आहे त्यामुळे तो एकदम घट्ट झाला असते, त्यामुळे गरम करून खाऊन घेऊ. तर तिकडे सुद्धा मी दिवा लावले तुळशीला. तर दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर मी खाली गेली होती. तर मी हे चोको बेक्स केक आणलेले आहेत. हे
तर उद्या ज्ञानेच्या स्कूलमध्ये हे क्रिसमस सेलिब्रेशन आहे, क्रिसमस डे आहे. तर त्याच्या स्कूलमध्ये त्याने सांगितलं की टिफिनमध्ये म्हणजे उद्या रेड ड्रेस वेअर वगैरे करायचं आणि टिफिनमध्ये केक, बाकी तुम्ही वेपर्स वगैरे म्हणजे खाऊ टाईप असं तुम्ही काहीही देऊ शकतात. तर मी अशा प्रकारे हे 3 केक आणलेत असे आणि बाकी हे असं हे आणले. हे पाव आहे आणि पावामध्ये ही क्रीम आहे असं. तर हे आणलेलं आहे आणि बाकी माझ्याकडे पापडी आहे आणि गाठी शेव आहे. तर मी तेच त्याला उद्या टिफिनला देईल. तर हे व्यवस्थित रॅप करून ठेवते. ज्ञानेशाच्या अगोदरच मी हे रॅप करून त्या खाऊचा डबा त्या खाऊच्या डब्यात ठेवून देते. जर त्याने हे बघितलं ना तर त्याने हे सगळं म्हणजे हे नाही खाणार तो, पण यातले 2 तरी इथेच फिनिश करेल तो. म्हणून मला दाखवायचे नाही आहेत. उद्या मी त्याला जेव्हा टिफिनला देईल ना तर उद्या त्याला हे चहाबरोबर देईल, बाकी हे टिफिनला देईल तिने. तर गाईस इथे मी अगदी घरगुती टाईप सिम्पल असा इथे मी पिझ्झा करून घेतलेला आहे. तर आपले जे तांदळाचे घावणे असतात त्या तांदळाच्या घावण्यांपासून मी छान मस्त असा अगदी घरगुती टाईप पिझ्झा तयार करून घेतलेला आहे. एवढंच की जो घावणा आहे तो घावणा मी थोडा जाड केलेला आहे. खूप गरम आहे. तर गाईस आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकतात की ज्ञानेचं जे ॲक्टिव्हिटी बुक होतं तर त्यातला एक पेज ज्ञानेशला कट करून दिलेला आहे. म्हणजे सगळ्यांनाच ॲक्टिव्हिटी त्याच्या स्कूलमध्ये काय बोलतो सगळ्यांना नाही दिला, तुला एकट्याला दिला. मला एकटा दिला. आई दिला आणि ती मी हां ती पण तिला आणि मला पण भेटता. थांबा इकडे पुढे पुढे. इथे ना मी ज्ञानाच्या होटाला ना अशी क्रीम लावले, ती बोरो प्लस लावलेली आहे. त्याचे जे होट आहेत ना ते ना असे एकदम हे झाले म्हणजे ना असे लाल लाल झाले होते. ते थंडीमध्ये कधी कधी ते असे ना होट होतात. तर त्याला मी बोरो प्लस लावलं. तर बोरो प्लसनं तर ना म्हणजे होट म्हणजे क्लीन झाले म्हणजे व्यवस्थित त्याचे जास्त हां. तर ते लाल झालं होतं ते म्हणजे ते कमी झालं आता. नाही तर जो खायचा वगैरे ना तर त्याला ना ते खूप झोंबायचे होत म्हणजे तिथे काय रे. तर हे सगळं तू कम्प्लीट केलं राजा. हां 2 मिनटं मी तुला सांगते. तर ज्ञानेच्या स्कूलमध्ये त्याचं जे म्हणजे ॲक्टिव्हिटी बुक हा सगळ्यांनाच असतो. तर सगळ्यांना त्या बुकमधला एक पेज हा कट करून दिलेला आहे. तर हा सांता जिंगल बेल आहे. अच्छा. तर हा सांता मार्क्स आहे. हां मोठा आणि छोटा आहे. तर सेम एवढंच आहे की ना हे जे 2 डॉट दिसतात ना तर फक्त हा जो मास आहे हा या पूर्ण ह्याच्याने हा असा कट करायचा आहे. आणि हे जे डोळे आहेत ना इथून फक्त हे काढून टाकायचं आहे. म्हणजे हे गोल आहेत ना इथून फक्त असं डॉट डॉट करून हे कट करून घ्यायचं आहे. आणि हे जे आहेत ना हे छोटे 2 गोल तर इथे सिंपल असं एखादी म्हणजे छोटी अशी दोरी किंवा अशी नाडी असे जे की आपण त्या मासला पाठीमागे लावू शकतो. आणि हा जो मास आहे तर अशा प्रकारे इथे आणि इथे साईडला छान मस्त दोन्ही साईडला रबर बँड किंवा दोरी अशी बांधून घ्यायचे. आणि नाही हां आणि हे जे आहे ना तर त्याने इथे सांगितले की इथे छान मस्त असं तुम्ही छोटे छोटे कॉटन बॉल्स वगैरे असतील ना ते स्टिक करायचे वगैरे इथे सगळीकडे नाही आपल्याकडे. तर हे असं लावायचं स्टिक करायचं आहे वगैरे.
आणि उद्या त्याच्या स्कूलमध्ये हां जिंगल बेल तर क्रिसमस डे आहे, तर हा मास्क त्यांना उद्या वेअर करायला सांगितलेला आहे. तर मी फक्त हा एवढा कट करेल, बाकी डोळे कट करेल. बाकी आता माझ्याकडे जास्त म्हणजे असं इथपर्यंत म्हणजे लावेपर्यंत वगैरे माझ्याकडे कॉटन नाही आहे वगैरे. तर आणि हा कसा हा जो कागद आहे ना हा खूप तकलादू आहे. आता फॉर एक्झाम्पल आता इथे समजा मी दोरी जर बांधली, जेव्हा आपण पाठीमागे बांधायला जाऊ असा पुठ्ठा वगैरे असेल ना, असा कडक पुठ्ठा वगैरे, तर तो राहू शकतो तोंडाला. पण असं कागद आपण कसं हे करू शकतो ना. पण ते एक ॲक्टिव्हिटी आहे, त्यांच्या स्कूलमध्ये ते ॲक्टिव्हिटी आहे म्हणून. तर त्याचे जे मार्क्स असतात, तर मी सिम्पल फक्त हा असा हे करून घेणार आहे, मास्क कट करून घेणार आहे. याचे जे डोळे आहेत ते डॉट डॉट करून हा जे ब्लॅक कलरचा भाग काढून टाकेल, म्हणजे उद्या तो स्कूलमध्ये जाताना हा मास्क तो वेअर करून जाईल. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे दाखव ज्ञानेश ते करसुलिपीचं बुक आहे. पण तू मुद्दाम केलंस ना. इकडे बघ माझ्याकडे बघ, मुद्दाम ना. त्याला मी काय सांगितलं होतं. अच्छा असं आहे काय. तर मी त्याला काय सांगितलं होतं की ज्ञानेश करसुलिपीचं बुक आण. त्याने काय केलं माहिती, त्याने हा बुक आणला. कारण आमचं मॅथ खूप फेवरेट आहे ना, इंग्लिश खूप कठीण आहे ना आमच्यासाठी, हो ना. तर सो या सगळ्या गोष्टी. तर मी हे पटापट कट करून घेते आणि याचा मास्क छान मस्त तयार करून घेते. अशा प्रकारे मास्क तयार करून घ्यायचा आहे. तर मी अशा प्रकारे हा मास्क व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे. आणि त्याचे हे जे डोळे होते हे डोळे पण मी कट करून घेतलेले आहेत. आणि ते साईडला मी अशी धागा बांधलेला आहे. या साईडला असा धागा बांधलेला आहे. पण फरक काय माहिती आहे का, हा जेव्हा ज्ञानेश जेव्हा मास्क लावतो ना, ते हे डोळे आहेत ना, तर हे डोळे ना असं म्हणजे व्यवस्थित डोळ्यांना बसत नाही, थोडं पुढे मागे होतात. तर सेम मी फक्त आता हा कट केलेला आहे. तर हा ज्ञानेशचा हा जो फोल्डर आहे तर या फोल्डरमध्ये ठेवून देईल आणि टीचर नंतर त्याच्या स्कूलमध्ये ते कलेक्ट करून घेतील या फोल्डरमधून. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईस मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट. बाय गुड नाईट. बोले हां तेच.